Guruji, lots of people say that Khayal is stuck in the past. Indian classical music, North Indian classical music, Hindustani music, whatever you want to call it, is stuck in the past and it's not changing. So what would you say to that? इट्स नॉट करेक्ट. ख्यालाचा जर विचार करायला लागलो तर ख्याला ह्या शब्दामध्येच त्याचं वैशिष्ट्य दडलेलं आहे. ख्यालाचा अर्थ कल्पना, आणि कल्पना ज्या असतात त्या कुठेतरी अडकून पडत नाही. कल्पना या पाण्यासारखा जुळजुळ वाहत वाहत पुढे पुढे येत असतात, आणि या सुरांच्या कल्पना म्हणजे सुरांचं वाहतं पाणी आहे. मग ते स्टॅटिक कसं असेल? त्याच्यात प्रत्येक क्षणी नवं नवं काहीतरी सापडतच असतो आणि गाणारा काहीतरी नवीन नवीन ॲड करतच जातो. आपण जोपर्यंत त्या खाल्याकडे पाहण्याची दृष्टी बदलत नाही, आपल्याला जोपर्यंत त्याच्यातलं थोडं बहुत काही कळत नाही, ऐकून ऐकून किंवा संस्कारांनी, तोपर्यंत आपल्याला हे सगळं कळणार नाही. पण असं कधीच होणार नाही की ख्याल स्टॅटिक झाला. आता वर्षानुवर्ष ख्याल लोक गात आहेत, वर्षानुवर्ष लोक ख्याल ऐकत आहेत, मग त्याच्यात नवाई किंवा नाविन्य असण्याशिवाय थोडंच ऐकणार आहेत. आणि ह्याच्यासाठी आपल्याला आपला व्यासंग कायम ठेवावा लागतो. कलाकारांना आणि ऐकणाऱ्यांनासुद्धा आपल्या ऐकण्याचा व्यासंग कायम ठेवावा लागतो. ऐकून पुन्हा पुन्हा थोडा विचार करावा लागतो की ह्याच्यात काय नवीन सापडतं आहे. फक्त त्याच्यात एक गोष्ट निश्चित आहे की तुम्हाला थोडे संस्कार व्हावे लागतात तुमच्यावर, कारण तुम्हाला एकदम क्लासिकल म्युझिक कळू शकत नाही. त्याच्यामुळे बडा ख्याल तुम्हाला एकदम कळणार नाही, पण छोट्या ख्यालाची जी पोएट्री असते, त्याचा तो रिदम असतो, पण त्याची जी सुरावट असते ती तुम्हाला एकदम आकर्षित करून घेऊ शकते आणि ते तुम्ही गुणगुणू शकता. जेव्हा तुम्ही गुणगुणता तेव्हा तुम्हाला त्याच्याशी काहीतरी नातं जोडल्यासारखं होतं आणि नंतर हळूहळू हळूहळू ते तुम्ही ऐकायला लागता आणि मग तुमची आवड वाढत जाते. आणि मग तुम्हाला कळते की जुनं ह्याच्यात काही नाही आहे, दर दिवशी काहीतरी नवीन दिसतं आहे, दर आर्टिस्ट आपलं काहीतरी कल्पना ॲड करतो आहे आणि नवीन गातो आहे. आणि जुन्या काळी जे तुम्ही ऐकत होता त्याच्यापेक्षा ह्याच्यात कितीतरी ॲड झालेला आहे. हा विचार आपण लक्षात घेऊनच जर आपण गाणी ऐकायला गेलो तर आपल्याला ते एन्जॉय करता येईल आणि मग तुम्हाला म्युझिक आवडायला पण लागेल. सो डू यू थिंक दॅट this music is for everybody? Potentially anyone can start enjoying this music. ते मी आत्ता सांगितलं तसंच आपली मानसिकता तयार करावी लागते. मला जाऊन हे म्युझिक ऐकायचं आहे आणि पाहू काय आहे ह्याच्यात आहे, कमीत कमी एवढं तर क्युरिओसिटी असली पाहिजे. मग तसं असलं तर आपण जातो, मग कोणाला तरी विचारतो हे काय आहे, ह्याला बडा ख्याल म्हणतात. मग ते थोडं संथ चाललेलं असतं. मग छोटा ख्याल सुरू झाल्यावर आपण विचारतो हे काय आहे, हे जरा मला बरं वाटतं आहे. मग बरं वाटतं आहे तर काय बरं वाटतं आहे ह्याचा विचार करतो आपण. तेव्हा त्याची पोएट्री कळते आपल्याला. पहिली लाईन कळते, दुसरी लाईन कळते, त्याच्यातलं काय ते लव सॉन्ग असलं ते त्याचा अर्थ पण कळतो आणि नंतर ते आपण आपोआप गुणगुणायला लागतो. जसं सिनेमाचं गाणंसुद्धा गुणगुणतो तसं क्लासिकल म्युझिकची सुद्धा पहिली ओळ आपण गुणगुणतो आणि आपण हळूहळू त्याच्याशी कनेक्ट व्हायला लागतो. आणि नंतर आपल्याला वाटतं की आपल्याला वाटत होतं तितकं काही कठीण पण नाही आहे, जुनं पण नाही आहे आणि त्याच्याकडे बघू नये असं तर मुळीच नाही. म्हणून आपण मग कदाचित लोकांना सांगू की थोडं ऐकून बघा, म्हणजे तुम्हालाही कळेल की ह्याच्यात काय गंमत आहे.